नवी मुंबईतील वास्तुकला क्षेत्रात गेली 26 वर्ष कार्यरत असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर नवी मुंबई या संस्थेच्या चेअरमन आर्किटेक्ट शीतल नेमाणे यांच्या नेतृत्वाखाली वास्तुकला नियोजन आणि बांधकाम व्यवस्थापन क्षेत्रात विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. याच धर्तीवर बेलापूर सेक्टर 11 येथे ब्रिक ब्लॉक डेव्हलपमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी ब्रिक ब्लॉक डेव्हलपमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर शीतल नेमाणे तसेच जे प्राइम बिल्डकॉनचे डायरेक्टर तथा ब्रिक ब्लॉकचे डायरेक्टर मुकेश खोत यांनी उपस्थितांना पुनर्विकास, आर्किटेक्चर, प्लॅनिंग तसेच प्रकल्प परवानग्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मुकेश खोत यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की आजच्या शहरी विकास प्रक्रियेत तांत्रिक नियोजन, कायदेशीर प्रक्रिया व प्रकल्प व्यवस्थापन यांचा समन्वय अत्यंत आवश्यक ठरतो. ब्रिक ब्लॉक डेव्हलपमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था पुनर्विकास, आर्किटेक्चर, डिझाईन, प्रकल्प परवानग्या, कायदेशीर सल्ला तसेच बांधकाम अंमलबजावणी या सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध करून देत आहे. यामुळे गृहनिर्माण संस्था, सहकारी गृहनिर्माण सोसायटी तसेच विकासकांना प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात अधिक सुलभ होणार आहे. शिवाय वेळ व खर्च याची बचत देखील होणार आहे. तसेच नवी मुंबईतील नामांकित बिल्डर्सच्या माध्यमातून पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती शीतल नेमाणे व मुकेश खोत यांनी दिली. 26 वर्ष झाली आहेत मी प्रॅक्टिस करते या क्षेत्रामध्ये आणि फारच मोठं म्हणजे योगदान पण आहे आमचं ॲज अन आर्किटेक्ट. म्हणजे प्रत्येक आर्किटेक्टचं असतं कुठल्याही शहराला डेव्हलप करण्याच्या मागे. आम्ही आता हे जे माझं ऑफिस आहे, आम्ही स्पेशली रिडेव्हलपमेंटसाठीच हे ऑफिस उघडलेलं आहे, ज्याच्यामध्ये ऑल सोल्युशन्स अंडर वन रूफ. कारण का हल्ली काय झालं आहे की बऱ्याच गोष्टी म्हणजे कमर्शियलाइज खूप व्हायला लागलेलं आहे. तर ते न करता आम्ही डायरेक्टली जेव्हा आमचं अपॉइंटमेंट होतं तर सोसायटी मेंबर्सला कुठेही पळावं लागत नाही. म्हणजे पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. म्हणजे ॲज अन आर्किटेक्ट तर माझी जबाबदारी असतेच. तर मग PMC न करता आम्ही डायरेक्टली आर्किटेक्चरचे जे आहे, जसं सुपरविजन असतं, एक्झिक्युशन ऑफ वर्क असतं, मग इवन डॉक्युमेंटेशन असतं, लीगल असतं, तर आम्ही सगळं हे आमच्या अंडरच ठेवतो आहे. आणि त्याच्यामध्ये जे डेव्हलपर्स असतील तर मग डेव्हलपर्सचं पण आमचं मॅनेजमेंट कंपनीमध्ये डेव्हलपर्स आहेत ज्याच्यामध्ये ज्यांची सॉल्व्हन्सी खूप चांगली असेल, जे 500 कोटी 1000 कोटीची जी सॉल्व्हन्सी असेल, तर त्याच्याने काय होतं की उद्या जाऊन जर का ते प्रोजेक्ट अडकण्याचे जे चान्सेस असतात की फिजिबिलिटी बसत नाही आहे किंवा बरेचसे इश्यूज असतात की बिल्डर्स घेतात आणि नंतर मग काम करत नाही किंवा मग भाडं मिळत नाही, तर आमची ही कंपनी त्याच्यासाठी आहे की आम्ही पूर्ण ट्रॅक ठेवतो बिल्डर्सवरती की बाबा कुठेही सोसायटी मेंबर्स अडकले नाही गेले पाहिजे आणि त्यांच्या फेवरमध्येच आम्ही काम करणार. आजपासून ग्राहकांना ॲक्च्युली सगळे जे काय रिडेव्हलपमेंटशी रिलेटेड जे काय इश्यूज आहेत त्याच्याबद्दल आमच्याकडे सगळे उत्तरं असतील. आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये येऊन त्यांना त्यांचं समाधान होईपर्यंत आम्ही त्याचे सगळे सोल्युशन्स दाखवतो की कसे काय सोल्युशन्स आपल्याला काढता येतील. परत जे इन्व्हेस्टर्स आहेत, आम्ही बिल्डर्स नाही म्हणत, आम्ही इन्व्हेस्टर्स म्हणतो, कारण ते इन्व्हेस्ट करणारे त्या सोसायटीमध्ये. आणि असेच इन्व्हेस्टर्स आम्ही चूज करतो की जे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, ज्यांचे ITRs आहे, सॉल्व्हन्सी आहे, जे बँक गॅरंटी देऊ शकतात, असेच बिल्डर्स आमच्या कंपनीमध्ये इन्वॉल्ड आहेत. आम्ही दुसरं कोणालाही म्हणजे अलाव पण नाही करत की त्यांनी ही बिल्डिंग करावी. कसं आहे, पहिलं तर अपॉइंटमेंट असते PMCची. PMCमध्ये तुमचं टेंडरिंग असतं किंवा मग बिल्डर्सला आपण आणतो, मग 10-12 बिल्डर्स येतात. तर आम्ही ती प्रोसेस सध्या तिनं हे करून टाकली आहे, नलिफाय केली आहे. त्याच्याने फायदा काय होतो आहे की आम्ही बिल्डरच चांगला देणार आहोत की त्याच्यामध्ये तो डायरेक्टली त्याचं सगळे बॅकग्राऊंड्स चेक करूनच तो बिल्डर येणार आहे. त्याच्याशिवाय आम्ही अपॉइंटच करत नाही आणि ती पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही आमची कंपनी घेतो आहे की उद्या त्यांचं डॉक्युमेंटेशन पण काही प्रॉब्लेम्स असतील, कोणाचं कन्व्हेन्स झालं नसतं, कोणाचे बरेचसे सिडको ट्रान्सफर झालेलं नसतं, तर आमची लीगल टीम आहे जी पूर्ण त्याचं पण
पूर्णपैकी काळजी घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलीच वेगळी कुठली हे अपॉइंट करायची गरज नाही आहे की बाबा लिगलसाठी वेगळ्याकडे जा किंवा डेव्हलपर परत सेपरेट अपॉइंट करा किंवा आर्किटेक्ट परत अपॉइंट करा. ते काहीच करायची गरज नाही. आमच्याकडे MEP कन्सल्टन्ट्स आहेत, इन हाऊस RCC कन्सल्टन्ट्स आहेत, परत आर्किटेक्ट्सची मोठी टीम आहे आमची आणि प्लस लीगल ॲडवायझर्स आहेत आणि बिल्डर्स पण आहेत. म्हणजे हे एक टोटली एक टीमवर्क आहे जे सगळे मिळून आम्ही काम करतो आहे. जेव्हापासून रिडेव्हलपमेंट सुरू झाले, आज 2 ते 3 वर्ष नवी मुंबईत रिडेव्हलपमेंटची कामं सुरू झाली आहे. पण अशा बरेच आमच्याकडे ना सोसायटी मेंबर्स आलेत ज्यांचं म्हणजे बिल्डिंग तोडली आहे पण काम नाही करत आहे बिल्डर किंवा अर्धवट सोडून निघून गेलेत कारण त्यांची फिजिबिलिटी बसत नाही आहे, कारण कुठेतरी त्यांना मिसगाईड केलं गेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला बरेचसे म्हणजे आमच्याकडे लोक यायला लागलेली की मॅडम तुम्ही बघा जरा, कारण माझा 25 वर्षाचा अनुभव असल्यामुळे माझ्याच काही सोसायटी मेंबर्स म्हणजे ज्यांच्यासाठी मी काम केलेलं आहे तर ते पण यायला लागले त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन. आणि म्हणून मग आम्ही 2-3 महिन्यापूर्वी मग डिसाईड केलं की चला आपण पण चालू करूया, कारण तोपर्यंत मी रिडेव्हलपमेंटमध्ये तेवढा इंटरेस्ट घेत नव्हती. पण आता असं वाटतं आहे की म्हणजे फार गरज आहे स्पेशली सोसायटी मेंबर्ससाठी, कारण आम्ही थोडंसं आउट ऑफ बॉक्स काम करतो आहे आणि नक्कीच ह्याचा सोसायटी मेंबर्सला फायदा होणार आहे. तर एकच आव्हान द्यायचं आहे की कुठल्याही म्हणजे गोष्टींसाठी बळी पडू नका. जे काय विचार घ्याल ते म्हणजे एकदमच विचार करून सगळे हे करा, कारण काय होतं आहे की 2-3 जणांमुळे ना सोसायटीची वाट लागते किंवा जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी पण काळजीपूर्वक अपॉइंट करताना, बिल्डर्स अपॉइंट करताना किंवा आर्किटेक्ट्स अपॉइंट करताना त्यांचं बॅकग्राऊंड चेक करणं फार महत्त्वाचं आहे. कारण काय होतं की आपण वरचेवर बऱ्याच गोष्टी होतात आणि बॅकग्राऊंड चेक होत नाही आणि नंतर मग ही सोसायटी मेंबर्स फसतात. त्यामुळे आणि आम्ही ते मीडिएटरचं काम करतो ॲक्च्युली, की आम्ही बिल्डर्सचं बॅकग्राऊंड चेक करूनच मगच त्यांना आम्ही ॲज अ डेव्हलपर म्हणून आम्ही त्यांना एंट्री देतो, नाही तर आम्ही सोसायटीत एंट्रीज देत नाही. बघा, मी ॲज अ डेव्हलपर तुम्हाला माहितीच आहे की जे प्राईम बिल्डकॉनचा मी डायरेक्टर आहे, तो मॅडमसोबत काम करताना मी बाकी आर्किटेक्चर्स बघितलं की त्यांची कामाची पद्धत बघितली. त्याच्यानंतर मग मी काही कामं शीतल मॅडमसोबत केली, जे आर्किटेक्ट्स त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर चेअरपर्सनही आहेत. तर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या डोक्यात एक संकल्पना आली की आपण एक PMC आणि डेव्हलपर एक वेगळ्या रूटला काम करण्यापेक्षा जर दोघांनी येऊन जर एकत्र काम केलं ॲज अ डेव्हलपमेंट मॅनेजमेंट कंपनी, तर ते सोसायटीसाठीही बेटर राहील आणि ॲज अ डेव्हलपर्स आणि आर्किटेक्टसाठीही बेटर राहील की एकाच ऑफिसमधून सर्व काम सुरळीत पार पडेल, सोसायटीजने त्यांचा कोणताही त्रास होणार नाही आणि व्यवस्थितरित्या सर्व काम पार पडेल. पारदर्शकता खूप राहील, कारण कसं आहे, आता या ठिकाणी आता समजा शीतलजी आहेत त्या स्वतः आर्किटेक्ट आहेत, प्रॉपरली या ठिकाणी सोसायटीजवाले आले, त्याच्यानंतर प्रॉपर प्लॅनिंग काय होणार आहे, नुपोल्स काय आहेत, प्लॉट रेकॉर्डिंग, कोणत्या परमिशन्स घ्याव्या लागतील, या सर्वांचं नॉलेज त्या ठिकाणी भेटणार. त्याच्यानंतर मी स्वतः या ठिकाणी असणार आहे, त्याच्यामुळे ॲज अ डेव्हलपर माझं वर्किंग काय असणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, पैसे कशा पद्धतीने यूज होणार आहेत, माझा फंडिंग सोर्स काय असेल, या सगळ्या गोष्टींचं होतं. आणि त्याच्यात आर्किटेक्ट, डेव्हलपर्स आणि कॉन्ट्रॅक्टरही ह्याच्यात इन्व्हॉल्व असतो. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर कोण काम करणार आहे याचंही फर्स्ट डेलाच क्लिअरन्स सोसायटीकडे येतं. त्याच्यामुळे सोसायटीला डिसिजन घेणं सोपं होतं आणि एकदा सोसायटीने आमच्याकडे काम सोपवल्यानंतर ते काम कुठेही न थांबता नॉनस्टॉप पूर्ण होतं. जे आधी सोसायटीजना प्रॉब्लेम झाले की रेंट न भेटणं, बिल्डिंग टाईमात पूर्ण न होणं, ते न होता आता टाईमलाईन काम कसं सोयीस्कर होईल याच्यासाठी हे डेव्हलपमेंट मॅनेजमेंट कंपनी ब्रिक ब्लॉक आम्ही ओपन केलेली. बघा, काही सोसायटीज असतात, समजा त्यांचे चेअरपर्सन्स असतात, एक काही अर्धवट नॉलेज घेऊन चालणारे लोक मार्केटमध्ये खूप आहेत, म्हणजे त्याला तोतयागिरी बोलू शकतो आपण, ते लोकांना फसवतात. पण या ठिकाणी आल्यानंतर ॲक्झॅक्टली प्रोफेशनली आणि खरंच क्लीन कट जे फायनली टोटल नॉलेज असेल ते या ठिकाणी सोसायटीला भेटेल की ॲक्च्युली त्यांची सोसायटी रिडेव्हलपमेंट करण्यायोग्य आहे, करावी लागणार आहे की केली जाणार नाही किंवा होऊ शकत नाही. तर काही लोक कसं करतात की सोसायटी होणारही नसेल तरी मोठे मोठे आश्वासनं देऊन ती सोसायटी आम्ही करू असं सांगतात, अपॉइंटमेंट घेतात, डेव्हलपरचा बोर्ड लागला जातो, पण पुढे जाऊन ॲक्च्युली ते टेक्निकल काम होणारं नसतं म्हणून ते काम रखडतं. तर इथं त्या ठिकाणी काही होणार नाही आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी जे एजंट्सला पैसे जातात, PMCजना पैसे जातात, त्याच्यामुळे जो सोसायटीना दिला जाणारा बेनिफिट आहे तो कुठेतरी कमी होतो. पण इथे डायरेक्टली कॉन्टॅक्ट झाल्यामुळे जे मधले चार्जेस आहेत, हिडन चार्जेस, ते पैशांचा जो लोड असतो हा कमी झाल्यामुळे सोसायटीजना एरियामध्ये किंवा बाकीच्या गोष्टी कॉर्पोरेट फंड असतील याच्यामध्ये चांगला बेनिफिट होणार आहे. मी ब्रिक ब्लॉक डेव्हलपमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून लोकांना ॲज अ डेव्हलपर आणि
कंपनी म्हणून हेच आव्हान करेन की तुम्ही आमच्या कंपनीकडे या. तुम्हाला एका ठिकाणी सर्व नॉलेज भेटेल, त्या ठिकाणी एक रेप्युटेड, जसं माझं जे प्राईम बिल्डकॉन्स, मी स्वतः डायरेक्टर आहे, बाकीचे काही रेप्युटेड डेव्हलपर्स आहेत ज्यांच्यासोबत आमचा कोलॅबोरेशन्स आहे, ते सर्व एक क्लीन कट त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड, त्यांचं बाकीचं आधीचं काम केलेलं बॅकग्राऊंड, हे टोटली हिस्ट्री आमच्याकडे असते. ते टोटली तुम्हाला शो केली जाते, तुम्हाला कुठेही अंधारात ठेवलं जात नाही, जेणेकरून तुम्हाला एक पिक्चर क्लिअर असेल की तुमचा पुढे रिडेव्हलपमेंट जाण्यासाठीचा वेळ किती आणि एक्झॅक्ट टाईम किती लागणार आहे. त्या एक्झॅक्ट टाईमलाईनमध्ये आपण ते काम करून देणार आहोत.